चॅनलवरती. तर आज स्वरा गेलेली आहे शाळेत, तिचा आहे पहिला पेपर. आता आहे सोमवार. आता ब्लॉग मी हा कधी टाकेन माहीत नाही, पण टाकेन लवकरच. मी आता डेली ब्लॉगिंगचे व्हिडिओ परत वापस स्टार्ट केलेले आहेत. आता व्हिडिओच उरले नाही माझ्याकडे टाकायला, सगळ्या व्हिडिओ संपलेत. तर मी आता स्वराला सोडून आले आणि उरलेल्या इकडे भाकरी केल्या. 2 भाकरींचा पीठ राहिलेला, बाकीच्या भाकरी इकडे केले. स्वराच्या पप्पाला डब्बा पाहिजे असतो ना आता. तर केल्यात अर्ध्या भाकरी. ते भाजी पण केली, कांद्याची चटणी केली. रोज रोज भाज्या नेऊन कंटाळतात ते, म्हणून कांद्याची चटणी करून दिली आज. तर चला मग आता आपण उरलेली कामं करून घेऊ. हे फ्रीजला मॅग्नेट लावले तेवढे आम्ही कुठे कुठे जाऊन आले ते, पण अर्ध्या ठिकाणी गेलो तिथले आणलेच नव्हते, तेव्हा माहीतच नव्हतं अशी मॅग्नेट आणतात ते. इकडे स्वराची फेवरेट पावभाजी आहे आणि हे स्वराने बनवलेले केळीच्या पानावर जेवण. तर मंडळी आता मी पिते आहे चहा, आणि मी चहामध्ये घेतलेले आहेत पोहे. बिस्किट आहे, पण बिस्किट नको आज, जरा पोहे खाण्याचा मन झालंय. मी पोहे खातो जरा. तर मशीन भरत लावले, कपडे एक साईडला लावले. मी आता नाश्ता करते. इथे चटणी आहे आणि भाकरी आहे आणि ते कलिंगड आहे. नंतर कपडे वाळत टाकून घेते. तर मंडळी माझी झोप वगैरे झाली नाश्ता झाल्यानंतर, आणि मी उठून जेवण वगैरे केलं. आज बनवले जेवणाची भाजी आणि वरण भात आणि भाकरी तर आपण सकाळीच करतो. मी आता जेवायला येतो, तर तुम्ही पण या जेवायला सगळ्यांनी. मंडळी चला आता मी आराम करून मस्तपैकी एक झोप घेऊन फ्रेश झालेली आहे संध्याकाळसाठी. दुपारी जेवली, पण माझी लाईव्ह चालू होती त्याच्यामुळे मला व्हिडिओ काढायलाच नाही जमली. तरी जेवण मी दाखवलं. आता मी इथे जेवण झाल्यानंतर ते सगळं डाळ, कारण की हे येणार होते, डाळ बनवले, या आमटी, आणि हा भात मी आता घातला आहे. भाजी बनवली माठाची, आणि आता मी भेंडी भरते. इथे भेंडी भरते म्हणजे ती सकाळी यांना हे कधी डबा नेत नाही, पण आता सिलेंडरचा प्रॉब्लेम झाला ना, मग रोज डबा द्यायला लागतो. आता मी भेंडी भरते आणि अर्धी भेंडी आत्ता बनवते ना, अर्धी भेंडी सकाळी डब्याला देते, म्हणजे कच्चीच ठेवीन. नंतर सकाळी उठल्यावरती मग त्याला फ्राय करेन. आता भरते मी ती भेंडी मस्तपैकी वाटणामध्ये. तर चला मग मॉर्निंग मंडळी. तर मी आता इथून ब्लॉग परत स्टार्ट करते, आणखी एंड करताच नाही आला मला वापस परत ब्लॉग. आता मी सकाळी उठले, सकाळचे वाजले 5:30. आता बनवते बिरड्याची भाजी स्वराला खायला, आणि भाकरी बनवते, आणि त्यांना भेंडी फ्राय करते. आता मी बनवायला घेतले भाकरी, भेंडी भरत घेतली, आणि ती भाजी आपली चालू आहे, बिरड्याची भाजी चालू आहे. आता भाकरी टाकून घेते मी, आणि मग नंतर स्वराची तयारी म्हणजे शेणाच घालायची असते, बाकीची करते ती. आता मी घालते स्वराच्या वेण्या. स्वराची पण तयारी झाली, नाश्ता पण झाला स्वराचा 6:30 वाजता. मंडळी मी आता पिते आहे चहा. मी स्वराला सोडून आली बसवरती, आणि चहा पिते आता. चहा पिल्यानंतर मग उरलेली कामं करायची आणि आपला आराम करायचा मस्तपैकी. तर मी मंडळी आता कपडे लावलेले आहेत. आजीबाई बसले चहा प्यायला. आता झाडू मारल्यावर लादी पुसायची आणि नाश्ता करून स्लीप, वापस परत दुपारी उठायचा.
तर आता इथे कपडे पडलेत घडी करायचे आणि माझे आता ऑलमोस्ट कपडे पण धुवून झाले, वाळत पण टाकून झाले आणि हे कपडे आता मी नंतर घड्या करणार. मी आता नाश्ता करते, तर तुम्ही पण या नाश्ता करायला. नाश्त्यात बघा आज आमच्या इथे काय काय दाखवते चला. मी इथे आहे बिरडा, इथे आहे भेंडीची भाजी आणि ही पण आहे भेंडीच. आपण अजून भेंडी घेऊया याच्यात झाली. तर चला आता आपण भाकरी बघू. या भाकरी डब्यात भरून ठेवायला लागतील, त्याने तर कडक होतील. माझा आवाज बारीक झाला, पहिलेसारखा नाही झाला गायला, जाम बारीक झाला आता आवाज. लय दिवसांनी व्लॉगिंग चालू केली ना म्हणून. अशा डब्यामध्ये भरून ठेवतो मी भाकरी. थोडासा बिरडा पण घेऊन बघू आपण. स्वरा काय एवढा खाणार नाही. टोमॅटो स्वरा देईल टोमॅटो टाकून. तर चला आपण आता नाश्त्याचं ताट ठेवून पहिले. ही सुका बिरडा आहे, ही भेंडी आहे आणि ही भाकरी. आज त्यांना डब्याला भेंडी दिलेली आहे आणि आपली तांदळाची भाकरी. तर चला मग आपण नाश्ता करू आज म्हणजे आता नाश्ता करून मी डायरेक्ट स्लीप, म्हणजे आज कामं काही उरलेली नाही आहेत, सर्वच कामं झालेली आहेत. त्याच्या आधी होतात माझी, पण आज जरा जास्ती कपडे होते ना. व्हाईट कपडे असले का मग मी वेगळे लावते मशीनला, मग त्याच्यात टाईमपास होतो. आणि वालीच्या चायची गोदडी पण होती धुवायची. आम्हाला असं हेवी नाश्ता लागतो पहिलेपासून. भाकरी भाजी आम्ही ते पोहे, उपमा, शिरा ते एवढंसं आम्हाला जमत नाही. स्वरा पण सकाळी 6:30 वाजता भाकरी खाते. तर चला मी नाश्ता करून घेते. तर चला मंडळी, मी आता जरा आराम करते, कारण की सकाळी 4:30 वाजल्यापासून उठलेली असते मी. चला मग आता थोडा आराम करून मग दुपारी उठून मग नंतर दुपारचं जेवण करेल. स्वराला क्लासला जायच्या आधी, म्हणजे ती जेवून जायची क्लासला. आता मी उठली, स्वराने मला उठवली स्कूलमधून आल्यावरती. असा मला राग आलेला ना, तर उठले मी. आणि आज 12:30 वाजले. आता मी अभ्यास नाही आता मी जेवण बनवते आणि ही अभ्यास करते आणि ही खेळते आणि नाव पण सांगते हिचा मला. 10 वेळा तप्पू आलेली आहे आमच्याकडे. हाय तप्पू. मॉडल 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 नोरफते. तर मी बनवते आहे आता जेवण. इकडे भाजी घालायला घेतलेली, इकडे वरण झालंय आपलं आणि भात पण झालाय. कुरड्या तळल्यात मस्तपैकी तांदळाच्या. आणि आज भाजी बनवायला घेतली, ओला वाटाणा आणि वांगा बटाटा त्याच्यामध्ये. तर चला मंडळी, मी आता जेवते आहे. दुपारचं जेवण, दुपारच्या जेवणात आहे वाटाणा, वांगाची भाजी, वरण भात. गेली ती घरी, मिरची वाढलेली आणि कुरडई आणि ही भेंडी उरलेली आणि ही आपली भाकरी घेते. जेवायला बसले आणि हिच्या इथे बघा पायाला किती एलर्जी झालेली बाहेरचा खाऊन. आता जरा बरी झाली. अय मोबाईल खटे नाटे पाय बघा हिचे. आणि बोलते पहिले मी भाजी नाही खाणार आणि आता सगळी भाजी सपडा सूप केले इथं. मी लोणच्या बरोबर जेवलो, मी भाजी बिजी लोणचं खायला अलाउड नाही तुला. लोणचं खायला अलाउड नाही आहे. फ्रिजेटिव्ह वस्तू खायच्या नाहीत तुला, समजलीस का?
फ्रिजेटिव्ह खाऊ नाही शकत. फ्रिजेटिव्ह जास्ती नको नाटका करूस. जेवण त्या कपड्यांच्या घड्या मार तेवढ्या. हो मी मारतात. आप मागच्या कपड्यांच्या घड्या मार जेवण. तर मंडळी मी आता संध्याकाळी दुपारी आराम केला जरा थोडा वेळ आणि संध्याकाळी उठले आणि परत आपला काम चालू केलं आहे. दुपारी मी बनवलेली गव्हाचं जेवण झाल्यानंतर पण हे आल्यावर यांना लागली असती ना, आता बनवली इथे बटाट्याची भाजी, भात बनवला आहे, वरण तर आहे, भाकरी पण आहेत आपल्या. आता संध्याकाळी जास्त कोण जेवत नाही आमच्याकडं, कारण की कोण ना कोण काय ना काही इकडे बाबांनी आणलं आहे सगळा भाजीपाला, तो पण ठेवायचे आहे आणि ते पण आलेत. आणि स्वरा झोपली इथे. उठ स्वरा, तिला सांगितलं मी अरे गप ना. संस्कृतच्या पेपर, तर ती बोलते संस्कृतच्या पेपरचा अभ्यास नाही करत कधी कोण. मी बघला कलर्स मराठीवर. उठली आहे आणि इथं गुणीवर ते चुळ आय कोलगेट लाव दाताला थोडीशी. आणि मी आता जेवण वाढते तिला इथे. सर्व बसलेत बाकीचे बाहेर जेवायला आणि आज जेवणात आहे आंबा. स्वरा काय देऊ? काय बनवलं त्या घेशील ना. बटाट्याची भाजी. आता बघ. हे ताट आता हिला काय पाहिजे काय माहिती, लोणचा बिंचा पाहिजे असेल, पण तिला आठवलेल्या वस्तू नाही खायच्या आहेत. तिला इन्फेक्शन झालेलं म्हणून. तर चला मी पण आता जेवून घेते, तुम्ही पण या जेवायला. तर मंडळी आम्ही जेवलो आणि आता मी नसते. आता मी व्हिडिओ एंड करते. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. इकडे बघते बाय सर्वांना. उभा व्हिडिओ